हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेतच असाल ना? खूप दिवसांनी आपला ब्लॉग येतो आहे. हा दिवाळी सिरीजचा ब्लॉग असणार आहे. तर सुरुवात आपल्या साफसफाईपासूनच होते. तर इथे सकाळी मी पाणी घातलं झाडांना. त्याच्यानंतर मम्मीला मी किचनमधून भांडी आणून दिली. त्याच्यात तिने सगळे सामान काढून घेतलं आणि मग म्हणाली, मी भांडी घासून देते, तू धुवत घे आणि सुकत घाल. मग सुकत घातली. नंतर हे बघा माझ्या मम्मीचा पूर्ण संसार एवढा सगळा आहे. ह्याच्या पुढे पण दाखवेन, समजेन. ह्याच्यापेक्षा अजून भांडी आहेत. मारविका आली क्लासमधून. मी एक छोटासा नाश्त्याचा ब्रेक घेतला. तिने वडापाव वगैरे आणले, ते खाऊन घेतले. मग काय, ब्रेक संपला, परत भांडी घासायला घेतली. मग एवढी भांडी झाली. त्यानंतर आम्ही ट्रॉल्या पण काढल्या. आम्हाला साफसफाई खूप आवडते म्हणून आम्ही ट्रॉल्या पण घासून घेतल्या. मग परत हॉलमध्ये अजून भांडी झाली. एवढ्या सगळ्या भांड्या आम्ही म्हणजे मम्मीने घासली, मी धुतली. अशी आमची साफसफाई असते. आणि मग सर्वात सुखी माणूस म्हणजे आमच्या घरी मारविका आहे आणि पप्पा आहेत. या दोघांना काहीही काम नसतं. त्यांनी थोडंसं काम केलं तर ते सांगतात की आम्ही एवढं काम केलं असं. मग मम्मीनी ट्रॉली वगैरे घासून वगैरे घेतल्या, कारण आतमध्ये उगाच कॉक्रोच बिक्रोच नको व्हायला म्हणून. गाईज, तुम्ही इथं बघू शकताय आपल्या मारविका मॅडम उठलेल्या आहेत आणि ती बोलत होती की मला कोणी इम्पॉर्टंट नाही, मला फक्त खाणं इम्पॉर्टंट आहे. कोणी म्हणजे कोणीच नाही. त्याच्यामुळे मग मी तिला जरा मारलं, तिचे केस ओढले, बाकी काही नाही केलं मी. असा गेला दिवाळी सिरीजचा पार्ट 1. आता आपण पार्ट 2 मध्ये भेटू. बाय बाय.